नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडासा कॉम्बिनेशन ऑफ 2-3 गोष्टीच आहेत, तर होपफुली तुम्हाला आवडतील. हा व्हिडिओ पॉलिटिकल नाही, पण काही गोष्टी समजायला एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा, देशाचा सोल किंवा आत्मा समजायला काही गोष्टींची जरूर असते. GDP म्हणजे ग्रोथ डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि नॅशनल डेट याचा रेशो देश किती बुडीला लागला आहे हे करण्यात होतो. म्हणजे आपण प्रोड्यूस किती करतो आणि आपण खर्च किती करतो किंवा आपल्याला कर्ज किती आहे हे जर पाहायला गेलं तर त्याच्यावरनं कळतं की आपल्याला बँक्रप्सी फाईल करायला लागणार आहे का नाही. माणसाची टेंडन्सी काय आहे त्यावरनंच कळतं. 3 प्रकारच्या रीतीने आपण पैसे खर्च करतो. एक म्हणजे आपण आपल्यासाठी जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायला जातो तेव्हा आपण खूपच काळजीपूर्वक ती घेतो. नाही म्हणजे आपल्याला ती आवडली आहे की नाही, रंग चांगला आहे की नाही, टिकेल चांगला की नाही, किंवा आपल्याला त्याची प्राईस राईट आहे की नाही हेही कळतं. पण तेच आपण जर दुसऱ्यासाठी एखादी गिफ्ट घेत असलो तर आपण तेवढे काळजीपूर्वक वागत नाहीत. म्हणजे मी कोणाला तरी गिफ्ट घेणार आहे, मग मला जेवढी परवडेल त्यामध्ये जे काय त्यावेळी मिळेल ते मी घेतो. त्यामुळे आपण त्यावेळी काळजी कमी घेतो. आणि तिसरी म्हणजे आपण लोकांकडनं पैसे गोळा करून कोणासाठी तरी जेव्हा गिफ्ट घेतो, म्हणजे ऑफिसमध्ये सेंड ऑफच्या वेळेला दिलेली गिफ्ट किंवा कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला घेतलेली गिफ्ट, या अशाच त्याच्या नावाखाली येतात. म्हणजे लोकांचे पैसे खर्च तिसऱ्यासाठी करतोय आणि आपल्या हातात कसे खर्च करायचे याची हक्क आहे, मग आपण त्याला काळजी तेवढी देत नाही. हा जो तिसरा प्रकार आहे की लोकांचे पैसे घेऊन दुसऱ्यांसाठी खर्च करणे, हे म्हणजे गव्हर्नमेंट. त्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये वाटेल तसे पैसे खर्च होतात. तर अमेरिकेत मी राहतोय त्यामुळे त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर GDP म्हणजे ग्रोथ डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि नॅशनल डेट याचा रेशो जर आज घेतला तर 123% आहे 2023मध्ये. 2019मध्ये तो 100% होता. मग तुम्ही जेवढं उत्पन्न करता तेवढंच खर्च करणार किंवा डेट आहे तुम्हाला 1919-20मध्ये होतं 123, 126. आता ते वाढलेलं आहे. पण ही जी टेंडन्सी आहे माणसाची त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो आणि मॅकडॉनल्डमध्ये खायला गेलो तेव्हा फ्रेंच फ्राईज मागवल्या. माझा एक मित्र बरोबर होता. तो म्हणाला, अरे सगळ्या फ्रेंच फ्राईज लोक खात नाहीत, फेकून देतात. म्हणलं, अरे का? मला फ्रेंच फ्राईज आवडतात, त्या चांगल्या लागतात, मी पैसे मोजलेत, फुकट कशाला फेकून द्यायच्या. अर्थात त्यावेळी मला हे माहिती नव्हतं की फ्रेंच फ्राईज या आरोग्याला हानिकारक आहेत. जस्ट साईड ट्रॅक, 16 फ्रेंच फ्राईज म्हणजे 30 मिनिटं बायसिकलिंग करण्या एवढी कॅलरीज मिळतात, किंवा 90 मिनिटं हाऊसवर्क करण्यासाठी लागतात, खर्च होतात तेवढ्या कॅलरीज तुम्हाला 16 फ्रेंच फ्राईजमधून मिळतात. तर ही जी टेंडन्सी आहे वेस्ट करायचं, कोणीतरी मला म्हणालं होतं त्यावेळी की अमेरिकेत जेवढा वेस्ट होतं फूड तेवढ्यावरती अर्धा भारत जेवू शकेल. कदाचित भारतात याचा तीच परिस्थिती आली असेल. तर 2 गोष्टी यावरनं माझ्या आठवणीतल्या सांगण्यासारख्या आहेत. एक खूप वर्षापूर्वी झालेली, लिटरली 38-40 वर्षापूर्वी झालेली, आणि दुसरी प्रॉबेबली 7-8-10 वर्षापूर्वी झालेली. दोन्ही गोष्टींमध्ये माणसं निराळी आहेत, टेंडन्सी तीच आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मी अपार्टमेंटमध्ये राहत होतो न्यूयॉर्कमध्ये असताना. त्यावेळी बाजूच्या अपार्टमेंटमध्ये एक दुसरा भारतीय माणूस राहत होता, और व्यक्ती राहत होती, डॉक्टर. त्याच्या अपार्टमेंटची किल्ली तो विसरला. आता किल्ली त्यावेळी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा जो किंवा सुपरवायझर असतो, सुपरिंटेंडंट किंवा ऑफिस, ते बंद झालेलं होतं. अशा वेळी जर लॉकस्मिथला बोलवलं आणि किल्ली करायला लावली तर बराच भुर्दंड पडणार. हे अवॉइड करण्यासाठी त्यांनी काय करावं, स्वतःचे पैसे नको खर्चायला, खिडकीची काच फोडली, त्यातनं खिडकी स्लाईड करून वरती गेला आणि आत घुसला. राजा खिडकी वरती केली आणि आत घुसला आणि दार उघडलं.
दुसऱ्या दिवशी अपार्टमेंटला सांगितलं की कोणीतरी पोरांनी वातड पोरांनी का कोणीतरी माझी खिडकी फोडलेली आहे, त्याची काच बदलून द्या. स्वतःच्या खिशातले पैसे न जाता अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मेंटेनन्सच्या माणसाकडून खिडकी रिपेअर करून घेतली. पण खर्च तर झाला ना, म्हणजे स्वतःचा वाचवला पण खर्च तर काही वाचला नाही ना. ही जी टेंडन्सी आहे तीच मला पुढे खूप वर्षांनी मी एका हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये जात होतो तेव्हा मिळाली. तर याच्यामध्ये तुमची वृत्ती दिसते. ती दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की मी जेव्हा एका हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये, फिजिशियन्स पार्किंग लॉट, सपोज टू बी फिजिशियन्स आर क्रीम ऑफ द सोसायटी, नॉन फिजिशियन करायची त्याबद्दल ॲग्री होणार नाहीत, पण पूर्वी एकेकडे असा भ्रम होता. तर मी आतमध्ये जाण्यासाठी थांबलो होतो. आमचं जे ID कार्ड असतं ते स्लाईड करून आतमध्ये जाता येतं. तर मी माझ्यापुढे एक BMW होती 7 सिरीज. 7 सिरीज BMW आज घ्यायला गेला तर मला वाटते 100,000 किंवा 1,20,000 पडेल. ही एक्सपेन्सिव्ह गाडी त्यावेळेला सुद्धा 80ला होती. ती माझ्यापुढे होती. त्यातला डॉक्टर उतरला. मला वाटलं याचं काय पाहतोय, मला काही कळलं नाही की तो माझ्याकडे चालत येऊन मला म्हणाल तुझं कार्ड दे, कारण मी मागे होतो आणि त्याच्याकडे कार्ड नव्हतं. त्यांनी काय करावं, तो लाकडाची अशी जी पट्टी असते ना जी वरती जाते आणि खालती येते, आपण कार्ड स्लाईड केलं की नाही, तो गेला. त्याने ती पट्टी अशी 2 हातात धरली, तोडली, धक्का मारून तोडली, ती बाजूला फेकली, गाडीत बसून आत गेला. स्वतःच्या घरी जर त्याचं असं झालं असतं त्याने दार फोडलं असतं का, पट्टी तोडली असती? नक्कीच नाही. पण स्वतःचे पैसे नाही ना, दुसऱ्याचे पैसे आहेत, मग खर्च करायला काय हरकत आहे. ज्याप्रमाणे पहिल्या गोष्टीमध्ये स्वतःचे पैसे जाणार नाहीत म्हणून काच फोडली आणि आतमध्ये गेला, स्वतःचे पैसे न खर्च करता किंवा वाट न पाहता सुपरची दुसऱ्या दिवसाला की त्याकडे स्पेअर केली असेल. आपले पैसे जात नाही, दुसऱ्याचे पैसे गेले, मग काय. सेम थिंग वृत्ती इथे एका डॉक्टरकडे जो श्रीमंत आहे आणि असं नाही की त्याने आत जाऊन सांगितलं की बाबा मी तोडलं आहे त्याचे पैसे द्या. हीच टेंडन्सी सगळीकडे हल्ली बोकाळलेली आहे. माझे पैसे नाहीत खर्च होत तोपर्यंत ठीक आहे, दुसऱ्याचे होत असतील तर ठीक आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये जे 7 डे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटल आहे आणि नॉन प्रॉफिट किंवा चॅरिटी म्हणतात, तर एक दिवस नर्सिसला गंमत म्हणून म्हणालो की म्हटलं हॉस्पिटल क्लिनिक उघडतं आहे इथे ते इंडिजंट म्हणजे ज्यांच्याकडे इन्शुरन्स नाही अशा लोकांना मदत करण्यासाठी ते हॉस्पिटल क्लिनिक उघडणार आहे. लगेच नर्सिसची रिॲक्शन, अरे वा छान आहे, हे केव्हा तरी करायलाच पाहिजे होतं, हे चर्च जीसस क्राइस्टचं हॉस्पिटल आहे, त्यांनी हे करायलाच पाहिजे वगैरे. सगळ्यांचा होकार मिळाल्यावरती मी हळूच एक फुसकुरी सोडली. म्हटलं की सगळ्या एम्प्लॉईजच्या प्रत्येक पेचेकमधनं ते लोक $10 कापणार आहेत एक क्लिनिक चालवायला मदत करायला म्हणून. हो नो, आय डोंट वॉन्ट टू डोनेट लाईक दॅट. वाय वुड दे फोर्स मी टू डोनेट $10? म्हणजे स्वतःचे पैसे खर्च नाही होत, दुसऱ्याचे होतात ते ठीक आहे. हलव्याच्या गळ्यावर तुळशीपत्र स्टिक, या 2 गोष्टीतनं जी माणसाची टेंडन्सी निघते तीच गव्हर्नमेंटमध्ये हल्ली दिसते. पैसे कोणाकडनं घेतोय, कोणासाठी खर्च करतोय याला काही धरत बंद नाही. या अशा काही वेळा गोष्टी पाहिल्यानं मला असं वाटतं की कपडों के अंदर सब नंगे होते. भारत असो का अमेरिका असो, वृत्ती तीच, गाव तिथे मारवाडा. थँक्यू फॉर वॉचिंग. आय होप यू एन्जॉयड अँड सबस्क्राईब. हॅव अ नाईस डे.